डाएट चालू असताना तुझं रुटीन कसं असतं, सोबतच तू डाएटमध्ये काय काय खातेस आणि खरंच त्याने वेट गेनमध्ये फरक पडतो का, अशा बऱ्याचशा कमेंट्स होत्या. त्यांच्यासाठीच हा आजचा व्हिडिओ. तर जेव्हा मी मागे डाएट चालू केलं होतं तेव्हा 1 महिन्यामध्ये माझं 2.5 ते 3 किलो वजन वाढलं होतं, पण त्याच्यानंतर मी ते बंद केलं आणि वजनही वाढणं बंद झालं. सगळ्यात सुरुवातीला उठल्याच्या नंतर मी 1 ग्लास पाणी, त्याच्यानंतर 1 कप दूध आणि सोबतच भिजवलेले ड्रायफ्रूट्स असतील तर ते, नाहीतर मग ड्रायफ्रूटचा लाडू खाते. त्यानंतर वॉकसाठी येते. साधारण अर्धा तास वॉक होतो आणि त्यानंतर 20 मिनिट ते अर्धा तास एक्सरसाइज होतो. घरी आल्याच्यानंतर मी ब्रेकफास्ट बनवते ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन असेल. आता आज मी त्यांच्यासाठी इडली बनवणार होते म्हणून मी तीच खाल्ली. त्याच्यानंतर मग दोघांनीही मस्त नाश्ता केला. मनू मस्त तिची खेळत होती. आज आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे ना हे कॉर्नर्सला बेबी प्रूफ करायचं आहे, कारण मनू इकडे तिकडे खूप पळत असते आणि मग हे कॉर्नर्स लागायची खूप भीती वाटते. त्याच्यामुळे मग बेबी प्रूफिंग करून घेतलं. त्यानंतर रिझल्ट हा असा काहीसा आहे. साधारण 11 ते 11:30च्या आसपास ना मी बनानाची स्मूदी घेत असते. याची फुल रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, सो नक्की एकदा चेकआउट करा. दुपारी 2च्या आसपास मी जेवण करते, ज्यामध्ये 2 चपाती, सॅलडमध्ये जे काही असेल ते, हाय प्रोटीनमध्ये एखादी भाजी, त्याच्यानंतर मग दही, वरण भात, ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात. इव्हिनिंगला थोडासा चहा आणि स्नॅक होतो, त्यामध्ये ड्रायफ्रूटचा लाडू, मखाना किंवा मग फुटाणे हे असं काहीतरी घेते. त्यानंतर मस्त मनूसोबत खेळले आणि असा होता आजचा दिवस आणि माझं डाएट चालू असतानाचं रुटीन. चलो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.